नमस्कार, कसे आहात? आज आहे गुरुवार आणि आज मला स्वामीचं पारायण करायचं होतं. फक्त मी एकच पारायण करते. तर संध्याकाळी घेतलं आहे मी पारायण करायला. कारण सकाळी तेवढा वेळ नाही मिळत, डब्बा असतो, बाकीची घरातली आवराआवर. त्यामुळे म्हटलं संध्याकाळी निवांत करता येईल. आपण 4च्या नंतरसुद्धा करू शकतो. तर एकदम सोपी मांडणी आहे. कशा पद्धतीने मांडणी मी करते तेही मी तुम्हाला सांगते आणि पारायण कसं करते तेही मी तुम्हाला सांगते. स्वामींचं जे आहे ते पारायण मी ह्याच्या आधीसुद्धा केलेत 11. पण आता मी प्रेग्नन्सीमध्ये मला एक पारायण जे आहे ते करायचं होतं. तर ते आत्ता मला करायचंच आहे, कारण आता थोडेच दिवस राहिलेत. त्यासाठी म्हटलं डिलिव्हरीच्या आधी एकदा तरी मला एक पारायण करायचं आहे. त्यामुळे मी म्हटलं आज मला करायचंच आहे. 2 दिवसाआधीच मी ठरवलं की मला गुरुवारी पारायण करायचं आहे आणि मी करायला घेतलं. पारायण करण्यासाठी आपल्याला असं कोणताही दिवस तर गुरुवारच असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त पौर्णिमा आहे का, अमावस्या आहे का, किंवा असं काहीही नसतं. आपल्याला असं वाटलं की मला उद्यापासून करायचं आहे किंवा आत्ता गुरुवार आहे आणि आत्तापासूनच मला करायचं आहे तरी करू शकतो आपण. तर इथे पूजेसाठी जे जे लागणार आहे ते मी घेतलं. इथे मी तुपाचा दिवा, दूध, साखर आणि नैवेद्यासाठी खडीसाखर आहे आणि ड्रायफ्रूट्स आहे, थोडी फुलं. तर एकदम सोपी मांडणी आहे. मी खूप जास्त काही मांडणी करत नाही. एकदम साधी सिंपल बाप्पाची स्थापना आणि स्वामींची आणि एक छोटीशी ते रांगोळी काढते. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही सजवू शकता. मला चाफ्याची फुलं भेटलीच नाही, मेन मार्केटमध्ये जावं लागतं. तर शेवंतीची पिवळी फुलं आहेत तर तीच मी वाहणार आहे. जेव्हा मी स्वामीचं करत नव्हते तेव्हा मला खूप जास्त काही माहिती नव्हतं, पण जेव्हा आपण हळूहळू करायला लागतो ना, तर आपल्याला इंटरेस्ट येतो आणि आपण ना सगळ्या गोष्टी माहिती करून घेतो की त्यांना काय आवडतं, काय म्हणजे त्यांना नैवेद्य काय आवडतं, त्यांना रंग कोणता आवडतो, त्यांची पूजा अर्चा जी आहे ती सेवा कशी करायची. तर हे सगळं जे आहे ना आपल्याला हळूहळू कळतं जेव्हा आपण सुरुवात करतो. आणि स्वामी स्वतः जे आहेत ते आपल्याकडून करून घेतात. मला रोज वॉमिटिंग आणि ॲसिडिटी वगैरे होते. त्यामुळे ना मला जास्त वेळ बसायला पण होत नव्हतं. तर मी विचार करत होते की मला जे पारायण करायला 2 ते 3 तास लागतात. 1 ते 21 अध्याय आणि 11 माळे नामस्मरण आणि 11 वेळा तारक मंत्र आणि आरती. तर ह्याला 2-3 तास लागतात. तर तेवढा वेळ मला बसणं होईल का? तर मग बघू म्हटलं, स्वामी करून घेतील आपल्याकडून आणि मी सुरुवात केली. तर कशी केली तेही मी तुम्हाला सांगते. पहिले मी मंदिरातली पूजा करून घेते. स्वामीचं पारायण आपण कधीही करू शकतो प्रेग्नन्सीमध्ये, असं काही नियम वगैरे नाही आहे. आणि आता मी एकदम सोपी मांडणी कशी करते ते तुम्हाला सांगते. पहिले तर मी मंदिरातली आपली रोजची जी पूजा आहे ती करून घेतलेली आहे आणि एक चौरंग ठेवला आहे, त्याच्याखाली मी स्वस्तिक काढले आणि स्वामींना पिवळा रंग आवडतो, त्यामुळे मी नेहमी जे आहे ते पिवळा आसन जे आहे तेच टाकते. आणि त्यानंतर पहिले मी दिवा लावून घेतला. त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे आपल्याला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वात्सल्य भक्त अभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय, असं म्हणून आपल्याला मुजरा करायचा आहे स्वामींना. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते पारायणाला सुरुवात करायची आहे. इथे पहिले मी बाप्पाचा आणि स्वामींचं अभिषेक करून घेते, दुधाने आणि पाण्याने किंवा पंचामृतने जरी केलं तरी चालतं. तर ते अभिषेक करून घेते आणि नंतर त्यांची स्थापना करते. जे आपलं पुस्तक आहे, पोथी आहे, ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे. जी माळ आहे ती ठेवायची आहे. एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नैवेद्य म्हणून स्वामींना तुम्ही साखर ठेवू शकता, खडीसाखर ठेवू शकता, दूध, ड्रायफ्रूट्स, बेसनाचे लाडू त्यांना आवडतात, कांदा भजी, म्हणजे काही तुम्हाला जे आवडेल ते फळं काही ठेवू शकतो आपण. आणि हे जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते आपण असंच बेसिनमध्ये किंवा कुठेही टाकून देण्यापेक्षा मी झाडांना टाकून देते, तुळशीला सोडून. तुळशीचं झाडाला आपल्याला नाही टाकायचं आहे. आणि त्यानंतर अशी तांदळाची रास ठेवायची, त्यावर बाप्पाची स्थापना आणि जे देव आहेत त्यांना आहे ना नेहमी अष्टगंध लावतात आणि जे देवी असतात त्यांना हळद कुंकू, अत्तर आहे हिना अत्तर, ते लावलं तरी चालतं. स्प्रे असेल तर ते लावलं तरी चालतं, ते पण लावायचं.
तर माझ्याकडे स्प्रे पण आहे आणि हिना अत्तर पण आहे, तर ते मी लावते. त्यानंतर फुलं व्हायची आणि अगरबत्ती, धूप, दीप जे आहे ते लावायचे आणि आपल्याला जे आहे ते पारायणाला सुरुवात करायची आहे. तर माझ्याकडे पुस्तक ते आहे, ते मी दिंडोरी प्रणित केंद्रामधून आणलं होतं. इथे जवळच एक केंद्र होतं, तिथून मला ते मिळालं. मी गुगल केलं होतं तर मला तिथून मिळालं. ऑनलाईन मला माहिती नाही मिळतं की नाही, तर तुमच्याकडे ते आहे तर ती पोथी वाचा. आणि अजून एक दुसरं पुस्तक पण आहे, त्यातसुद्धा स्वामीची अध्याय 1 ते 21 आहे. तर ते मी असं लोकल शॉपमध्ये बघितलं होतं, तर मी हेच पुस्तक घेतलं मग दिंडोरी प्रणित केंद्रामधून. तर आता मी स्वामींना आणि बाप्पांना जो आहे तो हार घालते. मला अजून जे आहे ते हार बनवायचं आहे. जे मी गोल्डन मणी आहेत त्या आणल्या होत्या, तर ते तसंच राहून जात आहे. तर बघू, एक दिवस मी बनवेल. एका बैठकीत आपल्याला पूर्ण जे पारायण आहे ते करायचं आहे. याच्या आधी मी 11 गुरुवार केले होते, तेव्हा मी एका बैठकीत म्हणजे 2-2.5 किंवा 3 तास तरी लागतात. जेवढा तुमचा स्पीड आहे वाचायचा त्यावर आहे. तर तेवढा वेळ एका बैठकीत आपल्याला पूर्ण करायचं आहे. असं नाही आहे की तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचला, मग नंतर उठलात, थोड्या वेळानंतर परत मग नामस्मरण केलं 11 माळी, नंतर परत थोड्या वेळाने तारक मंत्र म्हटलं, तर असं करायचं नाही. पाळायला गेलं तर भरपूर नियम आहेत आणि नाही पाळलं तर काहीच नाही आहे. तर तुमच्या इच्छेवर आहे. तर मी तर एका बैठकीत पूर्ण करते, पण आता मी प्रेग्नेंट आहे तर मला तेवढा वेळ बसणं नाही होणार. त्यामुळे मी 1 ते 21 अध्याय जे आहे ते 1.5 तासात पूर्ण केले मी. आणि त्यानंतर मग 10-1 मिनटं मी थोडा वेळ बसले आणि त्यानंतर परत मग मी 11 माळी नामस्मरण आणि 11 वेळा तारक मंत्र आणि बाप्पाची, स्वामींची, दत्तात्रय देवांची आरती जी आहे ती करून घेतली. तर असं मी 2 बैठकीमध्ये केलं आहे. शक्यतो एकाच बैठकीत पूर्ण करायचं, पण प्रेग्नेंट असाल किंवा लहान बाळ असेल, तुम्ही फीडिंग करत असाल तर एखाद्या वेळा उठलं तरी चालतं. स्वामींना सगळं माहिती आहे, पण उगाच आपण थोडं थोडं करतो आहे, कंटाळा येतो आहे किंवा आळस येते म्हणून, तर ते चुकीचं आहे. तर इथे मी तारक मंत्रासाठी पाणी घेतलेलं आहे, त्यानंतर पिण्यासाठी पाणी घेतलं आहे म्हणजे मला उठायला नको. आणि त्यानंतर मग जे आहे ते पहिले मी तुपाचा दिवा लावून घेतला आहे, अगरबत्ती लावते, धूप लावते आणि पारायणाला सुरुवात करते. तर ही अशा पद्धतीने मांडणी आहे. आणि हो, मी सॉरी विसरले तुम्हाला सांगायचं. तर पहिले आहे ना, आपल्याला श्री स्वामी स्तवन जे आहे ते करायचं आहे. एक पान आहे ते पूर्ण वाचायचं आहे आणि एक माळ करायची आहे आणि त्यानंतर 1 ते 21 अध्यायाला सुरुवात करायची. तर हे मी सुरुवातीला सांगायला हवं होतं, तर विसरले मी. आत्ता मी बघितलं तेव्हा मला आठवलं. तर हे सगळं आहे ना, जेव्हा आपण सुरुवात करतो ना स्वामी सेवा, तेव्हा आपल्याला कळतं. मलाही ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या. मी सुद्धा हळूहळू जे आहे ते माहिती करून घेतलं. फक्त आपली इच्छा असली ना तर स्वामी ते बरोबर करून घेतात. आणि माझी काही इच्छा नसतानासुद्धा मी हे करते. तर आता फक्त मी आहे ना, सगळं व्यवस्थित जे आहे ते पार पडावं यासाठी मला स्वामींचा एक गुरुवार जो आहे तो करायचा होता. कारण आता माहिती नाही मला कधी हे गुरुवार करता येतील, त्यामुळे म्हटलं आत्ता मला एक गुरुवार करायचा आहे आणि तो मी केला आणि तो निर्विघ्नपणे पार पडला. ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ होता, त्याची लिंक देते मी, तर तुम्ही ते बघू शकता. तर त्याखाली मला बरेच कमेंट आलेले, कसं करते तू, सांग आम्हाला, म्हणजे डिटेलमध्ये सांग. तर ह्याच्यावर बरेच म्हणजे यूट्यूबरचे व्हिडिओज आहेत स्वामी सेवा कशी करायची, तर हे सगळंच आहे. त्यामुळे मी काय वेगळं सांगणार, तर मी आज करत होते तर म्हटलं तुम्हाला सांगावा. कोणावर आपल्याला विश्वास असतो की आपल्याला त्यांचं खरं वाटतं, तसं कदाचित असेल तुम्हाला माझ्यावर विश्वास. मी जे काही सांगेल ते तुम्हाला खरं वाटेल म्हणून. तर मी थोडीफार जी माहिती आहे ती मला सांगितलेली आहे.
तर आता मी स्वयंपाक करायला घेते. आज मी एकदम साधं जेवण बनवते. पिठलं, भाकरी आणि कांदा भजी आणि भात. पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा करू शकता. तर आता पुरणपोळी माझ्याकडून काही होणार नाही आणि कोणाला वाटेल भाकरी कोण दाखवतं नैवेद्याला, तर स्वामीच्या नैवेद्याला, गजानन महाराजाच्या नैवेद्याला पिठलं भाकरीचं नैवेद्य चालतो. तर नैवेद्य ते बनवते मी आणि स्वामींना कांदा भजी आहे ते. तर नंतर संदीप आला ना, तर त्याला मी येताना बेसनाचा लाडूसुद्धा घेऊन यायला सांगितलं. जर त्याने आणला तर ते पण मी नैवेद्यात दाखवणार आहे. आणि मला एक कमेंट खूपदा आली होती की पिरियड्स आल्यावर कसं करायचं. जर आपण 11 गुरुवार करत असणार तर गुरुवारीच आपल्याला पिरियड्स आले किंवा आपला दुसरा किंवा तिसरा दिवस असेल तर काय करायचं. त्याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. किती सोपी गोष्ट आहे. जर आपल्याला पिरियड्स असतील किंवा दुसरा किंवा तिसरा दिवस असेल किंवा चौथा दिवस असेल, जर फ्लो होत असेल तुम्हाला, तर तो गुरुवार तुम्ही स्किप करायचा आणि त्याच्या पुढचा गुरुवार करायचा. म्हणजे समजा तुम्ही 3 गुरुवार केले असणार आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला पिरियड्स आले तर तो स्किप करायचा आणि 5व्या गुरुवारी करायचा. पण तो 5वा जो गुरुवार आहे ना, तो तुमचा चौथा गुरुवार असणार. तर असं एकदम सोपं आहे. आणि ज्यांचे रेग्युलर पिरियड्स आहेत त्यांना एक तरी गुरुवार जो आहे तो स्किप होतोच. किती काही म्हटलं तर आपल्या त्या दिवशी 5वा दिवस असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुमचा फ्लो जो आहे तो पूर्णपणे बंद असेल तर तुम्ही तो गुरुवार करू शकता. पण 11 किंवा 21 गुरुवार, 108 गुरुवार केले आपण तर काही गुरुवार जे आहे ते होतात स्किप, तर काही होत नाही. तर असं आता मी नैवेद्य दाखवते स्वामींना. तर तुळशीचं पान मी नैवेद्यावर ठेवायचं विसरले तर तुम्ही नक्की ठेवा. त्याशिवाय अधुरा आहे नैवेद्य. तर नैवेद्य दाखवताना बोलायचं आहे, ओम भूर्भुवः स्वः तस्मै पूर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम सन्माय स्वाहा, ओम ब्रह्माने अमृत तत्वाय स्वामी चरणे नमस्तुते स्वाहा, असं बोलून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. चला तर मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.